रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते एकत्र आले. नेमकं काय घडलं काका पुतण्यांमध्ये पाहूयात 60 सेकंदात बातमी. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये पवार काका पुतणे अगदी आजूबाजूच्या खुर्चीवर बसलेले दिसून आले. दोन्ही नेत्यांनी या बैठकीत एकत्र निर्णय देखील घेतले. इतकंच नाही तर शरद पवारांनी अजितदादांना कागदपत्रातील महत्त्वाचे तपशील शोधून देण्यासाठी मदतही केली. या बैठकीत नेमकं काय घडलं पाहूयात. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत संस्थेचं गेल्या वर्षीचं किती उत्पन्न होतं याबाबत चर्चा सुरू असताना या बैठकीत अजित पवार यांना गेल्या वर्षाच्या उत्पन्नाची माहिती सदस्यांना देण्याची विनंती करण्यात आली. अजित पवार यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये त्याबाबतचा तपशील होता, मात्र त्यांना तो मिळत नव्हता. त्यावेळी शेजारीच बसलेल्या शरद पवारांनी तो तपशील शोधून देण्यात मदत केली. अशा प्रसंगांमुळे पवार काका पुतण्यांच्या कुटुंबातला गोडवा वाढणार का, हाच खरा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवारांबाबत मोठं विधान केलं. यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्या जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यातच बारामतीमध्ये अजित पवार यांनी केलेल्या विधानानं यात आणखीन भर पडली. मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं आहे, त्याबद्दल सहकार्य करा. मी BDOला सांगितलंय, तहसीलदाराला सांगितलंय, PIला सांगितलंय आणि काकालाही म्हटलंय विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही, असं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे. बघा, अजित पवारांनी चुलत्याचे आशीर्वाद आहेत म्हणून बरं चाललंय असं विधान बीडच्या दौऱ्यात केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांचा उल्लेख केलेला आहे. काकांशिवाय पुढे चालत नाही असं अजित पवारांचं वक्तव्य आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही. हे काका कुठं नाही तर लगेच दादा घसरले कुणावर पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. पाहूयात ही बातमी 60 सेकंदात. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या वेळी महायुतीतील सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत अजित पवार यांच्या अर्थ खात्याविषयी तक्रार केल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यासमोर निधी वाटपावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा साहेब हे आमच्या NDAचे आणि महायुतीचे नेते आहेत. ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते. त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय, याच्यामध्ये कुठलेही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे सदिच्छा भेट आहे. फडणवीस आणि अजित पवारांशिवाय झालेल्या बैठकीत शहा आणि शिंदेमध्ये नेमकं काय घडलं याची चर्चा आता सुरू झाली. दरम्यान या भेटीवर शिवसेनेच्या ठाकरे गटानं जोरदार टीका केली. पुढच्या काही दिवसात काय होणार आहे याचे हे संकेत असल्याचं आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी ही भेट होती असं प्रत्युत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलंय. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते, हे खूप मोठे संकेत आहे. हे एशनशी गटांनी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार. एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे. मी संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे. ते 1 तास का भेटले, त्याच्यातले काही केसेस जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषदेत मी नक्की सांगेन. मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी भेट होती, त्याच्यामुळे त्याचा अर्थ कुणी वेगवेगळे लावू नये. एकनाथ शिंदे आणि अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, कॅबिनेटमध्ये थेट अजित पवारांना जाब विचारतील असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदे हे चांगले नेते आहेत, त्यांच्या मनात कुठलीही तक्रार नसणार आहे. एकनाथ शिंदे यांना जर कुणाबद्दल बोलायचं असेल तर ते अमित शहांच्या माध्यमातून बोलणार नाहीत असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. महायुतीत राष्ट्रवादीला झुकतं माप आणि शिंदे गटासोबत दुजाभाव केला जात असल्याची तक्रार एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे.
एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे. जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही. त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेट मध्ये अजितदादा बोलतील. रायगडवर काल कार्यक्रमात औरंगजेबाच्या थडग्याचा अमित शहांकडून समाधी असा उल्लेख करण्यात आला. यावर आता खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय. यापेक्षा वाईट महाराष्ट्रासाठी काय असू शकतं असं म्हणत राऊतांनी अमित शहांवर घणाघात केलाय. मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय. धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी. हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते. लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवींची आता ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली. यावेळी आता आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे. त्यामुळे सुधीर साळवींना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी एकजूट दाखवा असं आवाहनच ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले. लालबाग परिसरात ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे सुधीर साळवी यांच्याकडे मोक्याच्या क्षणी पक्षाचं सचिवपद देऊन उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय समीकरणं साधल्याची चर्चा आहे. सुधीरवरती नवीन एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. आता तुम्ही सगळे लालबागपर्यंतच्या तिकडे सुधीर त्या परिसरातच राहिला तर तुम्ही तक्रार माझ्याकडे करेल. शिवसेनेचं सचिव पण दिलेलं आहे, जबाबदारी मोठी दिलेली आहे. आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्यासाठी मी सुधीरला शिवसेनेचं सचिव पण दिलेलं आहे. सुधीरला तर मी आणखी मुंबईमध्ये पळवणार आहे. मुंबईत शिंदे गटानं ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडींनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यात मुंबईतील काही शाखाप्रमुख, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि गटसंघटिका यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. संजना घाडी या माजी नगरसेविकाही आहेत. त्यामुळे ठाकरेंना आता महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. संजना घाडी यांची 2 दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदी निवड झाली होती. मुंबईतील प्रभावी नेते आणि माजी नगरसेविका म्हणून त्यांना ओळखलं जातं. संजना घाडींनी आता शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं धक्का दिला. हिंदुत्वाच्या विषयी जेव्हा वक्फ बोर्ड सारखे विषय आले त्यावेळेला आम्ही बोलणं टाळलं, कारण स्वतःच्या मनालाही काही गोष्टी पटेनाशा झाल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या की एका बाजूला पक्ष टिकवण्यासाठी आम्ही काम करतोय तर दुसऱ्या बाजूला पक्ष दररोज तिनके में बेचने का काम सुरू आहे. आता पुढच्या बातमीकडे. कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीनं आत्महत्या केलेली आहे. पाहूया 60 सेकंदात बातमी. कल्याणमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळीनं आत्महत्या केली. गेल्या 3.5 महिन्यांपासून तो तळोजा कारागृहात होता. आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळीनं आत्महत्या केल्याचं बोललं जातं. तर विशालच्या आत्महत्येवर त्याच्या बहिणीनं संशय व्यक्त केला आहे. हा माणूस 100 किलो वजनाचा माणूस तो आतमध्ये टॉवेल आणि कशा प्रकारे फाशी घेईल हे असं होऊच शकत नाही. कुठल्या म्हणजे प्रशासन हे काय करत होते आतमध्ये, कोणता प्रोटेक्शन होता? जशास तसा न्याय झाला असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय. भगवान का सब इसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंडी है. जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके. हमको न्याय प्रशासन और सरकार ने हमको न्याय दिलाया है. हम उनके बहुत बहुत धन्य आभार व्यक्त करता हूँ. मात्र विशाल गवळीची आत्महत्या की हत्या हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच समोर येणार आहे. विशाल गवळीच्या आत्महत्येवरून आता वकिलांमध्येच वाद रंगलेला आहे. अक्षय शिंदे सारखं विशाल गवळीला मारण्यात आलंय असा संशय विशालच्या वकिलांनी व्यक्त केलाय. तर एक प्रकारे न्यायच मिळाल्याची भावना पीडितीच्या वकिलांनी बोलून दाखवली.
वकिलांनी आता हत्येचा संशय व्यक्त केलेला आहे. विशालला जसं अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला पोलिसांनी, तसंच विशालला तुरुंगात मारल्याचा संशय आरोपीच्या वकिलांनी व्यक्त केलेला आहे. संशय आहे ना मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारले त्याला जेलात तो. कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं. अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील, त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षेत जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून. पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही, काय नाही. आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे, पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिला, त्याच्यामुळे तुला काय होणार नाही, काळजी नको करू. न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते. परंतु हे देखील न्यायच झालेलं आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियाने फाशीची शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे, दोन्ही आमच्यासाठी न्याय आहे. तर पुढची धक्कादायक बातमी आहे पुण्यातून. आईनंच पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढत स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवल्याचा धक्कादायक तितका संतापजनक प्रकार समोर आलाय. या आईनं पुण्यात बॉयफ्रेंडच्या मदतीनं हे व्हिडिओ व्हायरल देखील केले. धक्कादायक बाब म्हणजे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला स्वतःच्या बॉयफ्रेंडला अनैतिक संबंध ठेवायला भाग देखील पाडलं. नराधम आईचं तिच्या आता मित्राला प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केलेली आहे. पुण्याच्या बिबवेवाडीतल्या या घटनेनं संपूर्ण शहर हादरलेलं आहे. या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अल्पवयीन मुलीनं आईचे आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध सांगितल्यानं आईनं हा सगळा संतापजनक प्रकार केला. आता पुढच्या बातमीकडे. गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची आता ससून रुग्णालयाची समिती देखील चौकशी करणार आहे. पाहूयात 60 सेकंदात बातमी. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची समिती सुद्धा चौकशी करणार आहे. या सगळ्या प्रकरणात डॉक्टरांचा निष्काळजीपणा झालाय का याची चौकशी ससून रुग्णालय करणार आहे. यासह या गर्भवती महिलेला ज्या 3 रुग्णालयात उपचार देण्यात आले होते या तिन्ही रुग्णालयाच्या उपचारांची चौकशी या समितीमार्फत करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी या संबंधीचं पत्र पुणे पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयातील चौकशी समिती मंगळवारपासून करणार आहे. नुकताच तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील 3रा अहवाल राज्य शासनाला प्राप्त झालाय. या अगोदर राज्य शासनाला तनिषा यांच्या मृत्यू प्रकरणातील सार्वजनिक आरोग्य विभाग आणि धर्मादाय सहआयुक्त समितीचा अहवाल प्राप्त झालाय. अखेर 3रा अहवाल पुणे महापालिकेच्या माता मृत्यू समितीने राज्य शासनाला सुपूर्द केलाय. त्यामुळे आता ससून रुग्णालय समितीच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येणार हे बघावं लागणार आहे. बातमी मुंबईतून. मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झालेत. महापालिकेला दिलेली डेडलाईन संपली आहे, त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय. मुंबईत वॉटर टँकर संपावर आहे, त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. ऐन उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची सर्वाधिक गरज असते अशा वेळीच टँकर चालकांचा संप सुरू आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घेतली आणि या प्रश्नावर आक्रमक होण्याचे निर्देश दिले. पाणी प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. त्यांनी 1 आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल. मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे. संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना मंत्री अतुल सावे यांनी कानपिचक्या दिल्यात. एका कार्यक्रमासाठी संजय शिरसाट यांना उशीर झाल्यानं मंत्री अतुल सावे चिडले आणि खैरे साहेब होऊ नका, खैरे साहेबांसारखं करू नका असा टोला अतुल सावेंनी शिरसाट यांना लगावला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. छत्रपती संभाजीनगरमधील महानगरपालिकेमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री तथा भाजपचे नेते अतुल सावे उपस्थित होते. मात्र शिवसेना पक्षाचे आमदार तथा मंत्री संजय शिरसाट यांना मात्र या कार्यक्रमाला यायला उशीर झाला. याच कारणामुळे अतुल सावेंनी शिरसाट यांना कानपेचका दिल्या. खैरे साहेब होऊ नका असं फोनवरून त्यांनी कानपेचका दिल्या. लोकांना खैरे साहेब नका हो, खैरे साहेब नका हो, खैरे साहेबांसारखं करू नका. लोकांनी खैरे साहेबला मग
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचं मनोबल वाढवण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली. शेतकऱ्यांबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाल्याचंही राठोड यांनी सांगितलं. वचननाम्यातील जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणार सरकार काय राबवणार आहे, कारण शेतकरी समृद्ध झाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. शेतकऱ्यांना पुरेशी वीज देणं या संदर्भातील शब्द होता, आता तो आम्ही पूर्ण करतोय असं देखील राठोड यांनी म्हटलेलं आहे. कर्जमाफीबद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे. निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवू, कारण या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे. कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं पावलं आज सुरू झालेली आहे. सर्व शिक्षकांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. शिक्षकांना आणखीन एक शाळाबाह्य काम करावं लागणार आहे. शिक्षकांना आता निरीक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरीक्षरांचं सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केली. शिक्षकांना निरीक्षक व्यक्तींची नोंदणी ही उल्हास मोबाईल ॲपवर करायची आहे. शिवाय अध्यापन देखील करायचं आहे. नंदुरबारमध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले. आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा एक दृश्य समोर आलेलं आहे. या दृश्यामध्ये बांबूच्या झोळीतून रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागतंय आणि त्यासाठी अगदी जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. तरुणांनी खांद्यावर रुग्णाला वाहून नेतानाची दृश्य आहे. त्या दृश्यामध्ये आदिवासी बांधव आहेत. गेल्या 2 महिन्यात बांबू झोळीतून जीव घेण्या प्रवासाची ही 3री घटना आहे. त्यामुळे हे सरकार आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळतंय का असा सवाल उपस्थित होतोय. बघा, चक्क जंगलातून 15 किलोमीटरचा पायी प्रवास करून नंतर या रुग्णाला दवाखान्यामध्ये भरती केलं जातंय. रस्ता नाही, कुठल्याही आरोग्य सुविधा नाहीत, अशी या आदिवासी बांधवांची कैफियत आहे. बातम्यांना कोकणातून. राज्यासह कोकणात उन्हाचा कडाका चांगलाच वाढलाय. मात्र कोकणात पर्यटकांचा उत्साह काही कमी होत नाही. असं आलेल्या 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणात गर्दी केलेली आहे. कोकणातील धार्मिक स्थळं असतील किंवा समुद्रकिनारे, सह्याद्रीच्या कुशीत असलेली प्रसिद्ध ठिकाणं, इथं आता पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे. सर्व ठिकाणं पर्यटकांनी गजबजून गेलेली आहेत. गणपतपुळ्यामध्ये छान भेटतात. मालवणमध्ये मासे मच्छी वगैरे छान असते. इकडे आले की मासे मच्छी खाल्ले की एकदम कसं मन प्रसन्न होऊन जातं आणि फिरायला पण इकडे वातावरण खूप छान आहे. त्याच्यामुळे आलं की इकडे गणपतपुळ्याला सगळ्यांनी दर्शन घ्यायला या. खूप छान वातावरण आहे इकडे कोकणात. निघतानाच आम्ही ठरवलं की गणपतीचं दर्शन आम्ही घ्यावं आणि उष्णता इकडे खूपच कमी आहे आणि कोकण भाग आहे त्यामुळे आम्हाला गारवा असणार आहे. त्यामुळे आम्ही फॅमिलीचं प्लॅन केलेला आहे. तुम्ही पण या सर्वांनी दर्शन घ्या गणपतीपुळ्यामध्ये येऊन आणि 2-3 दिवस सुट्टे आहेत त्याचा एन्जॉय करा, तेच आम्ही सांगतो. एका चहा विक्रेत्याचा मुलगा थेट MBBS झालेला आहे. स्वतःचं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. मात्र मुलाला मोठं केलं. वेळप्रसंगी दुसऱ्याच्या चहाच्या हॉटेलवर काम करून त्यानंतर स्वतःचं चहाचं दुकान टाकलं आणि कष्टातून पैसा कमवला अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुलगा प्रदीप ढवळेनं याच कष्टाचं चीज केलंय. तर आता दुसरा मुलगाही MBBSच्या 2ऱ्या वर्षाला आहे. वडिलांचं स्वप्न साकार करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही बातमी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. चहा विक्रेत्याचा मुलगा डॉक्टर झालेला आहे. MBBSची पदवी त्यांनी मिळवलेली आहे. बारावीच्या नंतर हॉटेलमध्ये 5 ते 7 वर्ष कामं केल्यानंतर त्याचा स्वतःचा व्यवसाय चालू केला. आणि तिथून पुढं शेती आधी व्यवसाय जोमाने कष्ट करून सुरुवात केली. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि इथपर्यंत पोहोचलं. पुढची बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये मडभातची परंपरा सुरू आहे. आजही ती जपली जाते. आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूनं मडभातचं आयोजन केलं जातं. हनुमान जयंतीच्या दिवशी शेकडो नाशिककर एकत्र येऊन या मडभातमध्ये सहभागी झाले होते. संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावून गाण्यावर नाशिककार थिरकताना दिसले.
बातमी नागपूरमधून. नागपूरचे भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे 13 मे रोजी निवृत्त होणार आहेत. गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी 24 मे 2019 मध्ये नियुक्ती झाली होती. आता ते 14 मे रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील, तर 23 नोव्हेंबर 2025ला ते निवृत्त होतील. त्यामुळे सरन्यायाधीश म्हणून त्यांना 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. भूषण गवई यांचा 24 नोव्हेंबर 1960ला जन्म झालेला आहे. अमरावतीत जन्म झाला. 1985 पासून त्यांनी वकिलीला सुरुवात केली. मुंबई हायकोर्टात ते अतिरिक्त न्यायाधीश होते 14 नोव्हेंबर 2003ला. त्यानंतर 12 नोव्हेंबर 2005 मध्ये कायम न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर नागपूर खंडपीठात त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. त्यानंतर 24 मे 2019ला सर्वोच्च न्यायालयात ते त्यांचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. पुढची बातमी आता जळगावमधून. जळगाव जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस बरसलेला आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा माचला परिसरामध्ये गारपीट झालेली आहे. त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. बातमी पुढच्या अहिल्यानगरमधून. घरासमोरील रस्त्यावर ट्रॅक्टर लावण्याच्या क्षुल्लक वादातून शेवगाव तालुक्यातील वाघोली इथे एका टोळक्याकडून पती पत्नीला मारहाण करण्यात आली. संपत वांडेकर आणि आशाबाई वांडेकर या जखमी दाम्पत्याचं नाव आहे. दोघांवर अहिल्यानगर इथल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शेवगाव पोलिसांनी मारहाणी जखमी झालेल्या दाम्पत्याविरोधातच गुन्हा दाखल केल्यानं संताप व्यक्त होतोय. कोण होते ते समोरचे? पुढची बातमी आता नाशिकमधून. नाशिक शहरात एक संतापजनक कृत्य समोर आलेल्या भर रस्त्यात एका रिक्षा चालकानं नग्न होत अश्लील हावभाव केले. महिलेचा विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये आरोपी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी रिक्षा चालकाचं नाव मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख असं आहे आणि तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दरोड्यासह नाशिकमधल्या दंगलीचा देखील आरोप आहे.